नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या PPTच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ इयत्ता 6वी प्रकरण 4 वैदिक संस्कृती. या वैदिक संस्कृतीमधले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण बघूया. वैदिक वाङ्मय, कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, शेती, पशुपालन आणि आर्थिक जीवन, सामाजिक जीवन, धार्मिक कल्पना आणि शासन व्यवस्था. म्हणजे वैदिक काळामध्ये एकंदरीत ह्या गोष्टी कुठल्या पद्धतीच्या होत्या या सर्वांची माहिती. वैदिक वाङ्मयामध्ये वेद वाङ्मयावर आधारित संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. प्राचीन साहित्य, वेदांची निर्मिती, अनेक ऋषींनी आणि काही सूक्ते त्यातील स्त्रियांनी स्फुरली आहेत, म्हणजे स्त्रियांनी केलेली आहेत. भाषा संस्कृत आहे. ऋग्वेद हा सगळ्यात मूळ ग्रंथ मानला जातो, जो काव्य स्वरूपात आहे. यजुर्वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. विद म्हणजे जाणणे आणि त्याच्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. याचाच अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे त्याचे जतन केले जाते. वेदांना श्रुती असेही म्हटलं जातं. त्यानंतर जे 4 प्रकारचे वेद आहेत त्यांची आपण माहिती घेऊ. तर या वेदांमध्ये ऋग्वेद सगळ्यात महत्त्वाचा, त्यानंतर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेद हा ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेलं पद्य. देवतांची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त म्हणतात. यात वेदात विविध देवतांची स्तुती केलेली आहे. यजुर्वेदाचा विचार केला तर यज्ञात म्हटले जाणारे मंत्र कुठले, ते कधी म्हणायचे, कसे म्हणायचे याचे मार्गदर्शन त्यात आहे. या पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात त्याचं स्पष्टीकरण आहे. काही वेळा सामवेदाचा विचार केला तर काही वेळा यज्ञविधीच्या वेळी तालासुरात गायले गेले कसं गायचं, ते गायन कसं करायचं त्याचं मार्गदर्शन यात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये या वेदाचा मोठा वाटा आहे. आणि चौथा वेद आहे अथर्ववेद. याला अथर्व ऋषींचे नाव दिलं आहे. दैनंदिन जीवनाच्या महत्त्वाच्या गोष्टी यात आहेत. आयुष्यात येणारे संकट कसे आहे ते कसे पार पाडायचे याचं मार्गदर्शन त्यात आहे. औषधी वनस्पती, राजांनी कसं वागायचं त्याचं मार्गदर्शन यात केलं आहे. यांच्या संहितेवर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचनासुद्धा यामध्ये केलेली आहे. म्हणजे एकंदरीत हे 4 वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आहेत. त्यानंतर आहे ब्राह्मण ग्रंथ. यज्ञामध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणारा ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. आरण्यके म्हणजे काय, तर अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने चिंतन ह्यात मांडलं आहे. यज्ञविधी पार पाडताना कोणती चूक होऊ नये याची खबरदारी यात आहे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून घेतलेलं ज्ञान. ज्यात जन्म, मृत्यू याबद्दलची ग्रहण चर्चा या संबंधीचं सगळं जी चर्चा आहे या उपनिषदांमध्ये आहे. तर अशा प्रकारे ब्राह्मण ग्रंथ हे आरण्यके आणि उपनिषदे असे 3 आहेत. त्यानंतर जो भाग आहे कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन. तर वेद संस्कृतीमध्ये वैदिक काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कर्ता पुरुष होता, त्याला गृहपती म्हणायचे. त्याच्यामध्ये वृद्ध माता, पिता, भाऊ, त्याचे परिवार, मुले अशा सगळ्यांचा परिवार एकत्र राहायचा. पुरुषप्रधान संस्कृती होती. तरी सुरुवातीला लोपामुद्रा, गार्गी, मैत्रीय अशा विद्वान स्त्रिया झाल्या होत्या. त्यांची घरे जी होती ती कुडाची होती. कूड म्हणजे काय, तर गवत किंवा वेलाचे जाडसर पट्टे विणून शेणमाती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द होते. त्यांचा आहार जो होता गहू, सातू, तांदूळ हे तृणधान्य. त्या काळी यव, सात, बार्ली, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ, गहू, दूध, दही, लोणी, तूप, उडीद, मसूर, तीळ आणि मांस अशा पद्धतीचे पदार्थ वापरले जायचे. म्हणजे एकंदरीत त्यांच्या काळामध्ये. पण नंतर आहे वस्त्र आणि खेळ. संगीत काय होतं, वस्त्र लोकरी आणि सुती वस्त्रे ते वापरत. वल्कले म्हणजे झाडाच्या सालापासून तयार केलेलेही वस्त्र वापरायचे. प्राण्यांच्या कातळ्यांचाही वापर करायचे. दागिन्यांचा विचार केला तर माळा, मण्यांच्या माळा, सोन्याची दागिने ते वापरायचे. निष्क म्हणजे गळ्यातील दागिना हा सगळ्यात लोकप्रिय होता. त्याचा वापर वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी होई. खेळ संगीत गायन, वादन, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार अशा प्रकारची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा, शंख, डमरू, मृदुंग या पद्धतीचे वाद्यसुद्धा त्याकाळी वाजवले जायचे किंवा प्रसिद्ध होते. शेती, पशुपालन, आर्थिक जीवन कसं होतं. शेती प्रमुख व्यवसाय शेती. नांगरणे, नांगरट केली जाई. लोखंडाचा फाळ बनवत. अथर्ववेदात पिकावर पडणारी कीड, पिकाचा नाश करणारे प्राणी याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. खत म्हणून ते शेणाचा वापर करायचे. प्राणी आहे घोडा, गाय, बैल, कुत्रा ह्यांचा वापर आणि विनिमयासाठी त्याचा उपयोगही केला जायचा.
गायींना विशेष महत्त्व होते. गाय चोरी जाऊ नये याच्यासाठी विशेष काळजी घेतली जायची. त्या काळात घोडा वेगवान पळणारा प्राणी होता. रथासाठी त्याचा वापर केला जाई. चाकांना आरे असत आणि वेदकालीन रथ खूप वेगवान होते. शेती सोडून इतर व्यवसायही चालायचे. व्यवसाय, कारागीर हे महत्त्वाचे घटक होते. त्यांचे संघ श्रेणी नावाने ओळखले जायचे आणि श्रेणींचा जो प्रमुख असायचा त्याला श्रेष्ठी असं म्हटलं जायचं. तर अशा पद्धतीने एकंदरीत शेती, पशुपालन, सामाजिक जीवन हे वेदकाळात होतं. त्यानंतर जो भाग आहे वेदकालीनमधला, की त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण होते. नंतर ते व्यवसायावरून ठरू लागले. नंतर ते जन्मावरून ठरू लागले. म्हणजे बदल होत गेला आणि समाजात विषमता निर्माण झाली. 4 आश्रम झाले. पहिला ब्रह्मचर्य, यामध्ये गुरुजवळ बसून गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करायची. गृहस्थ आश्रममध्ये कुटुंब, समाज यांचे कर्तव्य पतीपत्नीच्या साहाय्याने पार पाडायचे. वानप्रस्थ म्हणजे घरदाराचा मोह सोडून द्यायचा आणि दूर निघून जायचं. वस्ती नसेल तेथे जाऊन साधेपणाने जीवन जगायचं. आणि संन्यासाश्रम म्हणजे सर्व नात्यांचा त्याग करून जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असं त्यामध्ये संकेत होता. असे हे 4 आश्रम होते. त्यानंतर पुढचा जो भाग होता वैदिक संस्कृतीमध्ये धर्मसंकल्पना. निसर्गातील शक्ती, सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांना देवता रूप दिलं होतं. त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला हवी असे म्हणत. अग्नीत हवी निर्माण अर्पण करण्याची जी क्रिया होती त्याला यज्ञ असं म्हणत. सुरुवातीला त्याचं स्वरूप सोपं होतं, नंतर ते कठीण होत गेलं. यामध्ये पुरोहितांचं महत्त्व वाढत गेलं. वेदकालीन लोकांनी उन्हाळ्यानंतर पावसाळा, मग हिवाळा असे सृष्टीचक्र आहे, त्याच्याच गतीने फिरणारे जीवनचक्र म्हणजे ऋतू होय. सृष्टीत बिघाड झाला तर संकट येतात. प्रत्येकाने त्याची काळजी घेतली पाहिजे. नियमाने वागलं पाहिजे, धर्माने वागलं पाहिजे. आणि त्यानंतरचा जो भाग होता शासन व्यवस्था. गाव होतं, त्या ग्राम म्हणायचे. ग्रामचा प्रमुख ग्रामीणी असायचा. अनेक ग्राम मिळून विष बनायचं. त्या विषाचा प्रमुख विषपती असायचा आणि विष मिळून जन बनायचं. जनाचा प्रमुख नृप म्हणजे राजा. आणि अशा पद्धतीने हा जो राजा होता याचं काम होतं प्रजेचं रक्षण करणं, कर गोळा करणं, लोकांची सेवा करणं, अशा पद्धतीचं तो काम करायचा. अशी शासन व्यवस्था होती. त्यानंतर जो भाग होता राज्यकारभार चालवण्यासाठी मदत करणार. पुरोहित होते किंवा सेनापती, ज्याला विशेष अधिकार असायचे. कर वसूल करणारा अधिकारी त्याला भागदूत, भाग म्हणजे वाटा. जनाच्या उत्पन्नात राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत. राजाला मदत करणारे 4 होते: सभा, विदत, समिती आणि जन. सभा आणि विदत यात स्त्रियांचाही सहभाग असे. ज्येष्ठ मंडळाच्या सभा म्हणत आणि लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असं म्हटलं जायचं. त्यानंतर वेद संस्कृतीमध्ये वेदकाळात स्मृती, पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, धार्मिक लोकधारणा यावर आधारलेला समाज कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. अशा पद्धतीने हे प्रकरण इथं संपते. धन्यवाद.